नमस्कार, ते एज्युकेशन फाउंडेशन मध्ये आपलं स्वागत. तर आपण गणितामध्ये पुढचा भाग बघून घेऊ काय आहे. त्याच्यामध्ये आता एकचल समीकरण आपण बघून घेऊ. आता एकचल समीकरण काय असते ते पहिल्यांदा. एकचल समीकरणे म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये काय असतंय, तर एकच चल असते. मग एक चल असते म्हणजे काय असते, तर समीकरण कसं राहतंय, असं असेल. समजा अशा पद्धतीने इथं किंवा असं असेल. मग ह्याच्यामध्ये काय बघतोय आपण, त्याच्यामध्ये काय काय दिसतं आपल्याला. आता चल काय आणि संख्या काय पहिल्यांदा आणखी ते पण बघून. तर ज्यावेळेस आपल्याला लक्षात ठेवायचं की हे आपल्याला माहिती आहे ह्या संख्या, आणि चल कशाला म्हणायचं लक्षात ठेवायचं. कुठलं अल्फाबेटिकली कुठलं जरी आलं, एबीसीडी मध्ये कुठलं असेल किंवा मराठीतलं ते आलं की समजा असं दिलं आपल्याला अ अधिक 5 बरोबर 12, तर काय विचारलं जातं, अ ची किंमत. मग हे अ काय झालं इथं, तर हे काय झालं, चल झालं. मग हे लक्षात ठेवायचं. किंवा असं असेल 2b वजा 12 बरोबर 20, तर ब ची किंमत अशा पद्धतीने. तर मग हे ब काय झालं किंवा हा 2b काय झालं, आपलं चल झालं. मग हे लक्षात ठेवायचं. त्याच्यामध्ये किती चल दिसतात आपल्याला, याच्यामध्ये किती चल आहेत, ते एक चल आहे. मग ह्या ज्या कुठलीही समीकरण आहेत याला काय म्हटलं जातं, एकचल समीकरण असं म्हटलं जातं. ठीक आहे. मग ही सोडवायची कशी ते बघून घेऊ आपण. आता बघा याच्यातलं पहिलं घेऊ हे. तर इथं काय माहिती आहे आपल्याला, ज्यावेळेस इथं अधिक असेल ते बरोबर चिन्हाच्या इकडे काय होणार आहे, वजा होणार आहे. मग कसं, एक्स बरोबर 12 हे प्लस इकडे मायनस होईल. एक्स बरोबर काय येईल इथं 4. दुसऱ्या प्रकारे असेल एक्स वजा 25 बरोबर 40, तर इकडे काय होईल, मग इथं काय मायनस इकडे काय होईल, प्लस होईल. 40 प्लस 25 एक्स बरोबर काय मिळालं आपल्याला, 65 मिळालं. हे झालं बेरीज आणि वजाबाकी. गुणाकार भागाकार असेल तर कसं, आता असं असेल असं दिलेलं असेल, तर मग इथं काय होतं, ज्यावेळेस याला केलेलं असेल इथं काय होतंय, ते ना या संख्येला आणि या संख्येला गुणायचं असेल. किंवा असं असेल एक्स प्लस 5 बरोबर 24 असं असेल. तर मग इथं काय करायला लागतं आपल्याला, तर ह्या संख्येला काय करायचं, या संख्येला दोन्हीला पण गुणायचं असते. मग कसं होणार आहे, 2x प्लस 10 बरोबर 24. काय केलं इथं आपण, पहिल्यांदा ह्या 2 ला x ला गुणलं, नंतर 5 ला गुणलं, अशा पद्धतीने हा गुणाकार करायचा. लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस बेरीज वजाबाकी करताना चल आणि संख्यांची बेरीज किंवा वजाबाकी होते. इथं फक्त कोणाची होणार आहे, संख्या आणि संख्या. आणि इथं काय होतंय, ज्यावेळेस गुणाकार असेल त्यावेळेस काय करू शकतो आपण, या चलाला सुद्धा गुणू शकतो. या पद्धतीने ज्यावेळेस आपल्याला कंस सोडवायचा आहे तर या पद्धतीने करायचं आहे. ठीक आहे. मग 2x बरोबर 24 वजा 10, 2x बरोबर किती मिळालं आपल्याला, 14. x बरोबर 14 भागिले 2 किती मिळालं आपल्याला, 7. या पद्धतीने उत्तर काढायचं. हे गुणाकाराच्या बाबतीत झालं. आता भागाकार कसं होईल, अधिक 3 भागिले किती 5 बरोबर 4. अशा पद्धतीने आपल्याला दिलंय. आणि काय सांगितलं, x ची किंमत काढायची. मग इथं पण हे काय येतं, या कंसाला काय दिलेले, भागिले दिले. मग कसं होणार इथं, 2x अधिक 3 हे तर भागिले ते काय होणार तिकडं गुणिले, म्हणजे 4 पंचे 20. 2x बरोबर 20 वजा 3 x बरोबर काय मिळालं इथं 17. 2x बरोबर 17. मग x ची किंमत काय नाही, 17 भागिले 2. या पद्धतीने. मग इथं पूर्णांकाचं उत्तर असेल, अपूर्णांकात असेल, दशांश अपूर्णांकामध्ये असेल, ज्या काय पद्धतीने असेल त्या पद्धतीने काय करायचंय आपल्याला सोडवायचं. पण ह्याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं, इथं काय असणार आहे, एकच चल असणार आहे. त्याला काय म्हणणार आहे आपण, एकचल समीकरणे असं म्हणणार. ठीक आहे. काय बघितलं आपण, एकचल समीकरणामध्ये बेरीज बघितली, वजाबाकी बघितली, इथं हा गुणाकार आणि भागाकार, अशा पद्धतीने काय करायचं, सोडवायचं. त्याच्यानंतर याच्यामध्ये काय होतं, तर शाब्दिक उदाहरण काय असतील, याच्यामध्ये काय करायला लागणार आपल्याला, पहिल्यांदा समीकरण तयार करायला लागणार आपल्याला आणि त्याच्यानंतर सोडवायचं. ठीक आहे. आता हे समीकरण काय होतं, एका संख्येच्या 4 पट मग 4 पट करतो म्हणजे काय करतो, समजा सांगितलं आपल्याला
2ची काय करायची आपल्याला 4 पट करायची. मग काय होतं 2 गुणिले 4 बरोबर काय करतो आपण 8 करतो. मग ज्यावेळेस आपल्याला या प्रकारचं उदाहरण असेल तर मग हेच लक्षात ठेवा 4 पट म्हणजे काय असतंय गुणिले 4 करायचं असतं. आता काय सांगितलंय तर एका संख्येने सांगितल्यानंतर एक संख्या किती माहिती आपल्याला तर नाही माहिती आपल्याला तेच काढायची संख्या काय. मग संख्या काय म्हणायची ती संख्या बरोबर x मान. ती संख्या बरोबर x मान. मग ती संख्या म्हणल्यानंतर काय करायचं तिचं 4 पट करायची म्हणलं काय होणार x गुणिले 4 बरोबर 4x. आता पुन्हा काय करायचं ही संख्या आपल्याला मिळाली याच्यामधून काय करायचं आपल्याला 4x आणि त्यात काय करायचंय 12 कमी करायचं म्हणजे -12 कमी करायचे म्हणजे काय करतो आपण वजा करतो आणि पुन्हा काय करायचंय 8 न भागायचं. भागिले 8 केल्यानंतर भागाकार किती येतोय 4 येतोय. या पद्धतीने मांडायचं. हे आपलं समीकरण तयार. ही मांडणी करणे खूप महत्वाची. हे आपल्याला जमलं पाहिजे की जर शब्दामध्ये जरी देत असले तरी आपल्याला सोडवता आला पाहिजे. जर अशा पद्धतीने आपण सोडवू शकतो कारण आपल्या इथं समोर सगळं दिलंय इथं भागिले ते इकडे आपण गुणिले करणार नंतर ही बेरीज वजाबाकी. पण ज्यावेळेस आपल्याला दिलेलं नसेल अशा पद्धतीने असेल तर आपल्याला समीकरण तयार करता आलं पाहिजे लक्षात ठेवायचं. मग आता समीकरण हे सोडवायचं आपल्याला. मग कसं सोडवणार आपण 4x + 12 छेद 8 बरोबर 4 हे सोडवायचं आपल्याला. मग इथं भागिले 8 इथं काय होतील गुणिले होतील 4x - 12 बरोबर इथं 4 8 32. 4x बरोबर आता इथं मायनस आहे इकडे काय होणार आहे प्लस होणार आहे 32 + 12 4x बरोबर काय मिळालं आपल्याला 44 मिळाली. आता पुन्हा 4x ची किंमत पाहिजे का आपल्याला नाही कितीची पाहिजे x ची पाहिजे. मग x बरोबर 44 भागिले 4 तर x बरोबर काय मिळालं आपल्याला 11 हे उत्तर. किती उत्तर मिळालं 11 हे उत्तर मिळालं. मग हेच आपल्याला काय पाहिजे तर x ची किंमत पाहिजे किंवा ती संख्या पाहिजे. मग हेच आपल्याला उत्तर मिळालं तिथं बरोबर. म्हणजे काय राहणार इथं हे आपलं उत्तर राहणार. पुढचं घेऊ आता पुढच्या मध्ये काय सांगितलंय तर एका संख्येची काय करायची 5 पट करायची. 5 पट करतो म्हणजे काय लक्षात ठेवायचं 5x काय करायची तर 5 पट करायची. मग 5 पट करतो म्हणजे काय करतो त्या संख्येला काय करायचं गुणिले काय करतो आपण 5. ती संख्या माहिती का आपल्याला मग काय करायचं ती संख्या बरोबर x मान. हे लक्षात ठेवायचं. पहिल्यांदा ते माहित नाही तर काय करायचं संख्या आपण काय करणार ती x घेणार आहे. मग त्या संख्येची 5 पट एक करायचं. ही संख्या काय करायची 5 पट माहिती करणार आहे 5x काय केलं x गुणिले 5 केला म्हणजे 5x आला. आणि इथं काय केलं पुन्हा 3 पट म्हणजे काय आला 3x. आणि आता इथं काय सांगितलंय तर यातील फरक किती आहे 296 आहे. फरक म्हणजे काय असतोय तर वजाबाकी बरोबर काय आलं इथं 296. हेच फक्त आपल्याला सोडवायचं. फक्त हे समीकरण आपल्याला तयार करता आलं पाहिजे हे महत्वाचं आहे. मग 2x बरोबर 296 x बरोबर भागिले 2. मग x बरोबर काय मिळणार इथं बघा बेचूक 8 आणि 16 किती मिळाले 148 मिळाले. म्हणजे ती संख्या किती असणार आहे ती किती असेल इथं 148 संख्या असेल. मग 148 ती संख्या मिळाली आपल्याला. पण काय विचारले आपल्याला तर एका संख्येची काय करायचं त्या या संख्येची काय विचारले आपल्याला निमपट करायचं. मग निमपट काय असते निमपट म्हणजे काय काय असतं निमपट निमपट म्हणजे त्याच्या निम्मी करायची. दुप्पट म्हणजे काय असतं डबल करायची. मग 148 भागिले 2 बरोबर काय आलं 2 14 म्हणजे 2 14 बेचूक 8. मग हे आपल्याला उत्तर असेल. ठीक आहे. पुढचं आता येतलं हे पण सेम तसंच आहे. इथं काय करायचं त्यातला फरक म्हणजे 9x 9 पट म्हणजे संख्या मानली किती वाढल्या आपण x 9x - 5x बरोबर काय येणार इथं 96. तर इथं फरक आहे म्हणून यांची जर बेरीज असते इथं जर दिलं असतं आपल्याला बेरीज आहे मग बेरीज काय केली असते तर इथं प्लस केलं असतं. फक्त ज्याप्रमाणे आपल्याला उदाहरणात दिलेलं असते त्याप्रमाणे काय करायचं आपण मांडत जायचं.
इथं फरक दिला म्हणून काय केलं आपण वजा केलं. जर इथं बेरीज असतं तर प्लस केलं असतं. मग इथं काय फरक आहे इथं 4x बरोबर 96 x बरोबर 96 भागिले 4. मग x बरोबर किती मिळणार आपल्याला 24 मिळणार आहे. मग x बरोबर काय मिळालं आपल्याला ती संख्या काय मिळाली 24. मग हे उत्तर आहे. आता त्याच्यानंतर पुढचं एक चल समीकरण बघितलं तर त्याच्यामध्ये दोन चल समीकरण. दोन चल काय मिळत असते दोन चलामध्ये दोन चल असणार आहेत एक चलामध्ये एक चल. मग आता काय तर हे कसे सोडवायचे आपल्याला तर लक्षात ठेवायचं हे सोडवताना पहिल्यांदा मांडणी करून घ्यायची आपल्याला x अधिक y बरोबर 10 आणि x वजा y बरोबर 2. हे आपल्याकडे समीकरण 1 आहे हे समीकरण 2 आहे. मग हे जर सोडवायचं आपल्याला तर काय करणार इथं लक्षात ठेवायचं या समीकरणाची काय करायची एक तर बेरीज किंवा वजाबाकी. बेरीज करताना किंवा वजाबाकी करताना एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची की आपल्याला पहिल्यांदा एका चलाची किंमत काढायला लागणार. मग एका चलाची किंमत जर काढायची याच्यामध्ये कुठल्या तरी एका चलाची काढायची तर काय करायचं तर याच्यामधल्या एकाचं काय पाहिजे एक प्लस एक मायनस पाहिजे आणि त्याच्यानंतर दोन्हीची किंमत कशी पाहिजे समान पाहिजे. मग इथं काय नाही म्हणजे किती असणार आहे एक एक्स इथं पण एक एक्स इथं एक वाय आणि एक वाय. मग ज्यावेळेस आपल्याला माहित आहे की ज्यावेळेस कुठली पण संख्या प्लस एक मायनस एक असेल प्लस 2 मायनस 2 असेल तर काय एक प्लस एक मायनस असेल तर काय होणार आहे ह्याला हे जाणार आणि ह्याला हे जाणार बरोबर. मग इथं पण तेच होणार आहे ह्या वायला काय होणार आहे हे वाय जाणार आहे. मग आता यांची बेरीज करायची. इथे एक्स आहे इथे एक एक्स आहे 2x बरोबर 12. x बरोबर काय होतं 12/2 हे बघितलं आपण तर इथे एकच चल राहिलं. मग हे इकडे काय केलं भागिले ते काय होणार आहे तर गुणिले ते भागिले होणार आहे. x बरोबर काय मिळालं आपल्याला 6. मग हेच काय झालं आपल्या इथं हे उत्तर झालं. आता याच्यामध्ये आपल्याला जरी y ची किंमत न काढता सुद्धा आपण पर्याय इथला निवडू शकतो कारण इथं एकाच पर्यायामध्ये काय होणार आहे x ची किंमत 6 आहे. तरी पण आपल्याला काय करायचं y ची किंमत जरी काढायची असते आपल्याला तर हे समीकरण मांडायचं आहे तर कुठलं पण समीकरण मांडू शकतो आपण x प्लस y बरोबर 10. आता काय करायचं x ची किंमत आपल्याला माहित झाली इथं x ची किंमत किती आपली इथं 6 6 प्लस y बरोबर 10 y बरोबर 10 वजा 6 y बरोबर किती मिळालं आपल्याला 4. हेच काय आपल्या पर्याय x बरोबर किती मिळालं आपल्याला 6 आणि y बरोबर किती मिळालं तिथं 4 मिळालं. ठीक आहे. आता काय करायचं इथं फक्त y ची किंमत काढायची. मग इथं पण त्याचप्रमाणे 2x अधिक 3y बरोबर 12 आणि x वजा y बरोबर 1. आता ह्या समीकरणामध्ये यामध्ये काय फरक आहे तर याच्यामध्ये काय होतं तर याच्यामध्ये हा y आणि हा y कसा होता किंमत समान होती त्याची एक एक. पण इथं जर बघितलं आपण तर याची किंमत किती आहे 3y आणि याची किंमत किती आहे y. इकडे जर बघितलं 2x आणि इथे किती आहे x आहे समान एक किंमत तर नाही. मग समान करून घ्यायला लागलं आपल्याला इथं. मग समान करायचं तर काय करायचं त्याच्यातल्या कुठल्याला पण काय करायचं या चलाची एका कुठल्या काय करायची किंमत समान करून घ्यायची. मग इथं करायचं तर काय केलं समजा या समीकरणामध्ये आपण काय केलं या पूर्ण समीकरण एकाला कुठलं गुणायचं नाही तर पूर्ण समीकरणाला गुणायचं. याच्यामध्ये समीकरण 2 ला किती गुण आपण 3 ने गुण का 3 ने गुणायचं इथं तर इथं ह्या y ची किंमत समान करून घ्यायची. y ची किंमत समान करायची इथं तर मग काय झालं इथं समीकरण 3 आपल्याला कसं मिळेल 3x वजा 3y बरोबर 3 हे आपल्याला समीकरण 3 मिळालं. मग आता हे पुन्हा मांडायचं जसं आपण आधी मांडलं तसं 2x अधिक 3y बरोबर 12 आणि काय होणार इथं बेरीज करणार आपण यांची 3x वजा 3y बरोबर काय होणार आहे 3. इथं काय होईल या 3y ला 3y जातील आता कारण किंमत समान झाली यांची. मग इथं किती आले 5x बरोबर 12 आणि 3 15 x बरोबर किती मिळाले इथं आपल्याला 15/5 x बरोबर किती मिळाले इथं 3. मग x बरोबर 3 मिळाले आपल्याला. पण विचारली किंमत आपल्याला कोणाला विचारली तर y ची विचारली आपल्याला. मग y ची म्हणलं काय करायची इथे किंमत टाकायची x वजा y बरोबर 1. x ची किंमत किती मिळाली 3 3 वजा y बरोबर 1 वजा y बरोबर 1 वजा 3
वजा y बरोबर वजा 2. आता वजा y ची किंमत पाहिजे का आपल्याला, तर y ची पाहिजे. लक्षात ठेवायचं दोन्ही साईडला ज्यावेळेस वजा चिन्ह आहे आपण काय करू शकतो, हे घालवू शकतो. मग y बरोबर काय मिळालं आपल्याला 2. ही आपली y बरोबरची किंमत झाली, म्हणजे उत्तर काय झालं आपलं 2. ठीक आहे. त्याच्यात आता हे उदाहरण हे काय करायचंय, याच पद्धतीने काय करायचंय, सोडवून घ्यायचं. ठीक आहे. इथं पण लक्षात ठेवायचं, इथं y ची किंमत काय आपल्याला, x ची किंमत 3 आहे, y ची 2 आहे, इथं 1 आणि हे. तर मग काय करायचं, याची एकाची कोणाची तरी किंमत समान करून घ्यायची. दुसरं जरी असेल लक्षात ठेवायचं, जर समजा असं असेल बरोबर 16 x अधिक y बरोबर काय 2. आता मग काय होतं, दोन्हीकडे काय होतं आपलं 1 अधिक 1 वजा होतं, म्हणून काय करत होतो आपण ते घालवत होतो. पण इथं करताना काय करायचं, जर अशा पद्धतीने असेल तर इथं पण काय करायचं, एकाची किंमत समान करून घ्यायची. समजा y ची किंमत इथं पण समान केली आपण, हे समीकरण 1 हे समीकरण 2. मग कितीने गुणायचं, इथं 2 ने गुणू. समीकरण 2 ला काय करायचं 2 ने गुणू. मग किती होणार किंमत त्याची, 2x अधिक 2y बरोबर काय मिळालं आपल्याला 4 मिळालं. हे समीकरण 3 मिळालं. आता हे पुन्हा मांडून घ्यायचं, 3x अधिक 2y बरोबर काय इथं 16 आणि इथं पुन्हा कुठलं म्हणणार आहे, इथं 2x अधिक 2y बरोबर 4. पण इथं बघा, आता इथं काय झाले, दोन्ही दोन्ही प्लस आहेत, काय होणार त्यांचं, जरी आपण बेरीज केली तर काय होणार, इथं 5x 4y बरोबर 20 अशा पद्धतीने बरोबर. पण आता इथं जर दोन्ही चल तशीच राहत असतील तर आपल्याला काय म्हणणार, उत्तर मिळणार. उत्तर मिळणार नाही तर काय करायला लागतं, लक्षात ठेवायचं. इथं आपण काय करत होतो, तर यांची बेरीज करत होतो. कारण का, तर 1 + 1 मायनस होतं. तर इथं काय करताना काय करायचं आपल्याला, तर ज्यावेळेस दोन्हीच्या दोन्ही दर चिन्ह असतील त्यावेळेस काय करायचे, वजाबाकी करायची. म्हणजे काय करायची, सगळ्यांची चिन्ह काय करायचे बदलायचे. याचे चिन्ह सगळे काय करायचे बदलून घ्यायचे. आता काय करणार, इथं आपण इथं केल्यानंतर आता ज्यावेळेस ह्याचं चिन्ह कुठं झालं, मायनस झालं, इथं पण मायनस. इथं आपण काय करणार, आता इथं वजाबाकी केल्यानंतर काय होणार, इथं x बरोबर ह्या 2 ला हे 2 जातील, इथं काय राहणार आहे 12. मग हे आपल्याला उत्तर मिळेल. ठीक आहे. आता याच्यामध्ये शाब्दिक उदाहरण कशा पद्धतीने ते बघू आपण. शाब्दिक उदाहरण काय सांगितलं, एका कोड्यात काय येत्या, काही कोंबड्या आणि बकऱ्या आहेत, त्यांची एकूण संख्या किती आहे 60 आहे बरोबर. मग त्यांची संख्या माहिती आहे का आपल्याला, तर एकूण संख्या फक्त दिली, त्यांची कोंबड्यांची संख्या माहिती आहे का आपल्याला नाही, आणि बकऱ्यांची पण माहित नाही. त्याच्यानंतर एकूण संख्या 60 आहे त्यांची, त्यांच्या पायांची संख्या किती आहे तर 168. तर आपल्याला विचारलंय काय, बकऱ्यांची संख्या किती काढायची आपल्याला. मग ते काढताना कसं करायचं, ते या पद्धतीने असते. तर काय करायचं, 2 चलातील समीकरण, कुठली 2 चलातील समीकरणाप्रमाणे सोडवायचं. 2 चलातील समीकरण. मग हे सोडवताना कसं करणार, येतं कोंबड्यांची संख्या माहिती आहे का आपल्याला, तर नाही. मग काय करायचं, कोंबड्या बरोबर काय म्हणू, x म्हणू, आणि बकऱ्या बरोबर इकडे बकऱ्या बरोबर y. हे केल्यानंतर आता एक एक सोडायचं. आपण हे केलं, काय घेतलं, यांची संख्या घेतली, त्यांची एकूण संख्या म्हणजे काय होतंय, त्या दोन्हीची काय होते बेरीज. म्हणजे काय झालं, x म्हणजे कोंबड्या आणि बकऱ्या जर मिळवून घेतल्या तर त्यांची किती संख्या होते x. अशा पद्धतीने काय झालं, आपल्याला एक समीकरण मिळालं. त्याच्यानंतर दुसरं, आता दुसऱ्यानंतर काय संख्या सांगितली, त्यांची पायांची संख्या सांगितली. पायांची संख्या म्हणजे काय, कोंबड्यांची संख्या, कोंबड्या किती आपल्या x आहे, त्यांची पाय किती असणार 2, म्हणजे किती झालं इथं 2x. आणि काय सांगितलं, बकऱ्यांचे काय येतं 4x. हे झाले पाय त्यांचे 4, म्हणजे पाय कसं झाले 4 गुणिले त्यांची संख्या, म्हणजे काय झालं त्यांची पायांची संख्या आपल्याला बरोबर किती मिळाले 168. हे समीकरण 2 मिळालं. मग आता या पद्धतीने सोडवायचं. आपल्याला हे माहिती आहे की आपण हे कसं सोडवतो, ते याच पद्धतीने सोडवायचं आपल्याला. मग काय करणार, एकाची किंमत करून घ्या, इथं कितीने होणार, इथं 2 ने गुणू, x ची किंमत समान करून घेऊ. ठीक आहे. मग x ची किंमत समान केल्यानंतर कसं होईल, याला काय करायचं आपण, समीकरण 1 ला आपल्याला 2 ने गुणायला लागेल, 2 नाही तर ह्याला 2 ने गुणू.
का 2 न गुणायला लागणार नाही? कारण आपण x ची किंमत समान करतोय. मग कसं होणार इथं 2x अधिक 2y बरोबर 60 दुनी 120. आता इथं कोण आलं धनचिन्ह. मग धनचिन्ह तर आपण काय केलं, सगळ्यांचे चिन्ह काय करायचे, वजा करायचे. वजा केल्यानंतर हा प्लसला हा मायनस गेला. इथं किती होणार आहे, 4x मधून 4y मधून 2y गेले, इथं 2y बरोबर इथं किती आले, आणि इथं 48 उरले. 168 मधून 120. y बरोबर 48 भागिले 2. y बरोबर काय मिळालं आपल्याला 24 येते. मग y कोण आहे, तर y बकरायचं आपल्याला आणि विचारलंय काय आपल्याला, तर बकऱ्यांची संख्या विचारली. मग बकऱ्यांची संख्या किती मिळाली आपल्याला, 24 मिळाली. अशा पद्धतीने जरी आपल्याला कोंबड्यांची संख्या विचारली असते काय केलं असतं, मग एकूण संख्या माहिती आपल्याला 60 वजा 24 केलं असतं, उत्तर काय मिळालं असतं आपल्याला, तर कोंबड्या मिळाल्या असतं. असं यातलं कुठलं पण करू शकतो. जर आपल्याला बकऱ्या विचारलं असतं बकऱ्या काढल्या आपण, तर कोंबड्या विचारलं असतं कोंबड्या काढल्या असते. याच्यातलं पुढचं अजून एक घेऊ, याच पद्धतीने सेम. इथं पण काय सांगितलं, मिळून किती प्राणी आहेत, 50. म्हणजे x अधिक y बरोबर किती येणार इथं, 50. मग आता काय घेतलं, तसं काय घेऊ आपण, x आणि कोंबड्या काय घेऊ, y. मग 4x अधिक 2y बरोबर काय सांगितलं त्यांनी, 134. हे आपलं समीकरण 1, समीकरण 2. आता इथं पुढे काय करणार, पुन्हा सेम मगाशी आधीच्या उदाहरणात केल्याप्रमाणे इथं काय करणार आहे आपण, 2 नच गुणू. इथं 2x अधिक 2y बरोबर काय येणार इथं 100 आहे. आता पुन्हा इथं दोन्हीकडे काय झाले, धन चिन्ह. मग आपल्याला काय करायला लागेल, वजा आणि इथं वजा. ह्या 2y ला हे 2y गेले. 2x बरोबर 34. x बरोबर 34 भागिले 2. x बरोबर काय मिळाले, 17 मिळाले. पण x कोण आहे आपल्या इथं, x कोण आहे, ससे. आपल्याला विचारलंय काय, इथं पण ससाची संख्या विचारली आपल्याला. उत्तर काय येणार आपलं, 17 हे उत्तर येणार. जर आपल्याला विचारलं असतं काय केलं असतं, कोंबड्यांची संख्या येतात, एकूण संख्या किती येतात 50, वजा किती केले असतं आपण 17. मग ज्यावेळेस उत्तर आलं असतं काय मिळालं असतं आपल्याला, तर काय मिळालं असतं, कोंबड्या मिळाल्या असत्या. या पद्धतीने. ठीक आहे. त्यासाठी काय करता आलं पाहिजे, तर समीकरण तयार करता आलं पाहिजे व्यवस्थित. तर समीकरण तयार आपण व्यवस्थित करायला शिकलो तर काय होणार आहे, उत्तर आपल्याला लगेच मिळणार. त्याच्यानंतर पुढचं आता काय येतं, काळकाम वेळ. मग काळकाम वेळ म्हणजे काय, तर कुठले कुठले काम केलेलं असते, मग कामासाठी किती वेळ लागतोय, एकानं काम केलं तर किती वेळ लागतो, दोघांनी काम केलं एकत्र तर किती वेळ लागतो, या प्रकारचे उदाहरण काय होते या प्रकरणामध्ये आपल्याला येणार. कुठलं प्रकरण आपलं, तर काळकाम वेळ मध्ये. ठीक आहे. मग यातलं उदाहरण कसे कसे येतात ते पहिल्यांदा बघू. तर याच्यामध्ये हे उदाहरण काय सांगितलंय, एका व्यक्तीचे एक काम पूर्ण करण्यासाठी काय होतंय 12 दिवस लागतात, तर दुसऱ्या व्यक्तीला काय होतंय तेच काम करायला काय होतात 18 दिवस लागतात. बरोबर. मग 12 दिवस लागतात काय होतात, जसं आपण काय घेतलं, ए व्यक्तीला 2 व्यक्ती घेतल्या, ए व्यक्तीस किती लागतात, ए व्यक्ती बरोबर 12 दिवस बरोबर, आणि बी व्यक्ती काय बरोबर 18 दिवस. ठीक आहे. आता काय सांगितलं, हे कधी, तर हे काय होते तर एकटे एकटे काम करतात. आता इथे एकटे काय सांगितलं आपल्याला, दोघांनी काय करत, दोघांनी मिळून काम केले तर किती दिवस लागतात. मग दोघांनी मिळून काम केल्यानंतर काय होणार आहे, ज्यावेळेस एकाला 12 दिवस लागतात ह्याला 18 दिवस लागतात, आणि दोघांनी एकत्र काम केलं निश्चितच काय होणार आहे, ह्या दोघांना जेवढे दिवस लागतात त्याच्यापेक्षा काय दिवस लागणार तर कमी लागणार, कारण ते दोघं मिळून काम करणार. मग ते कसं काढायचं, लक्षात ठेवायचं. एचं जर 12 दिवस लागतील तर एक काय करतोय, एका दिवसात किती भाग काम करणार आहे तो 1/12, म्हणजे एका दिवसाचं किती काम असणार त्याचं 1/12 भाग असणार आहे. ठीक आहे. हा एकचा झाला. बीच्या बाबतीत कसं राहील, मग ते 1/18 काम आहे. म्हणजे हे एका दिवसात जर एचा विचार केला आपण तर किती भाग काम करणार आहे, 12 भागापैकी एक काम करणार आहे, आणि हा 18 भागापैकी एक काम करणार आहे. मग ज्यावेळेस दोघं मिळून काम करतात लक्षात ठेवायचं, ह्या दोन्हीच्या कामाची काय करायची आपल्याला, बेरीज करायची. आता बेरीज करायची, अपूर्णांकाची बेरीज आपल्याला माहिती का, अपूर्णांकाची बेरीज ज्यावेळेस करायची असते, बेरीज किंवा वजाबाकी, त्यावेळेस काय करायचं, छेद समान करायचा. मग छेद समान करायचं म्हणजे काय करायचं, यांचा लसावी काढायचा. मग लसावी करताना कसा करायचा आपण बघितला तो पण,
लसावी काढायचं काय करणार आहे 12 आणि 18चा लसावी काढायचं 12 आणि 18चा लसावी काढताना कसं करतोय आपण कितीने भागला इथं 2 न समजा गेलं 92 18 पुन्हा 3 3 2 6 आणि 3 3 9 अशा पद्धतीने मग काय झालं 2 6 6 2 12 आणि 12 3 36 यांचा काय करतो आपण गुणाकार करतो किंवा असं जरी केला 6 इकडचे आणि हे 6 6 6 36 काय लाईनचा लसावी 36 इथं आता कितीने गुणायला लागला मग गेला 12 3 36 मग ज्यावेळेस आपण लक्षात ठेवायचं छेदाला ज्या संख्येने गुणलं अंशाला पण त्याच संख्येने गुणायचं 18 2 36 18 2 36 ठीक आहे त्याच्यानंतर काय करायचं इथं केल्यानंतर आता यांची काय होईल बेरीज होईल 3 आणि 2 5 आणि इथं किती येणार आहे 18 2 36 बरोबर आता त्याच्यानंतर ह्या आल्यानंतर काय करायचं ज्यावेळेस आपल्याला इथं उत्तर मिळेल तर मग या संख्येने काय करायचं ही संख्या अशी मांडायची ज्यावेळेस आपल्याला हे भाग मिळाला तर दिवस काढायचा मग असं काढायचं मग काय मिळणार आहे इथं त्याला भाग लावायचा 5 7 35 राहिले एक शिल्लक आणि काय म्हणजे 5 2 10 म्हणजे 7.2 हे उत्तर आलं किती उत्तर आलं 7.2 काय केलं लक्षात घ्या पुन्हा एकदा तर पहिल्यांदा काय करून घ्यायचं ए व्यक्तीला किती दिवस लागणार 12 म्हणजे ते जर 12 दिवस लागतील किती करणार आहे 1/12 एका करणार आहे एका दिवसात एक भाग घेतला आणि हे मग यांचं काय करायचंय लसावी काढायचं लसावी काढल्यानंतर किती मिळालं इथं 36 मग यांची काय झालं आपण बेरीज केल्यानंतर 5/36 नंतर काय करायचं तर या संख्येला भाग लावायचा त्यावेळेस आपल्याला काय मिळणार इथं हे काम झालं यांचं काय होणार आहे काम झालं इथं मग दिवस किती लागणार ते लक्षात ठेवायचं तर 7.2 हे आपलं उत्तर आहे ठीक आहे दुसरं पण याच्यातलं बघू तर कशा पद्धतीने करायचं अजून इथं पण काय सांगितलं ए किती दिवसात करतोय 20 आणि बी 30 दिवसात तर दोघे मिळून किती दिवसात करतो मग कसं होईल बघा इथं पण सेम होणार आहे इथं ए बरोबर एचं किती होणार आहे 1/20 आणि बी चे किती राहणार आहे 1/30 राहणार म्हणजे एका दिवसात किती भाग काम करणार आहे तो 1/30 30 पैकी एक भाग करणार असं त्याला 30 दिवस लागणार प्रत्येक दिवशी एक भाग केल्यानंतर मग त्याचं काम किती होणार आहे 30/30 म्हणजे काय पूर्ण एक काम अशा पद्धती ठीक आहे मग हे झाल्यानंतर आता दोघे इथं पण काय होणार आहे तर दोघे मिळूनच काम करणार मग दोघे मिळून काम करतात म्हणून काय होणार इथं 1/20 अधिक 1/30 इथं पण लसावी काढायचा यांचा मग लसावी काढायचं म्हणजे लक्षात ठेवायचं लहानातला संख्या शोधायची दोन्हीच्या पाड्यात मग किती 20 3 60 म्हणजे इथं किती होणार आहे 3 आणि इथं किती होणार आहे 30 2 60 हे 2 मग यांचा गुणाकार केल्यानंतर इथे किती मिळाला आपल्याला 3 आणि छेदामध्ये किती तिथं 20 3 60 अधिक 2/60 आता हे 2 कुठून आले तर ह्यांना ह्या अंशाला काय करायचं ह्या संख्येला लक्षात ठेवायचं ज्या संख्येला आपण छेदाला गुणतोय त्या संख्येला काय करायचंय अंशाला गुणायचं मग आता लक्षात ठेवा छेद समान आहे तर कशी बेरीज करतो यांची फक्त अंशाची बेरीज 5/60 नंतर काय करतो आपण ज्यावेळेस असं केलेलं असेल ते 60/5 दिवस काढायचे त्यावेळेस म्हणजे किती मिळाले आपल्याला 12 दिवस म्हणजे किती होतं 12चा भाग होतोय म्हणजे किती मिळाले 12 दिवस पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर याच पद्धतीने करायचं आता हे दुसऱ्या प्रकारला येतच काय सांगितलं 6 कामगार एखादे काम 8 दिवसात करतात तर 4 कामगारांना तेच काम करायला किती दिवस लागतात मग हे करताना काय लक्षात ठेवायचं ज्यावेळेस आपल्याला या सूत्राप्रमाणे मजूर गुणिले दिवस बरोबर काय लक्षात ठेवायचं तर ह्या पहिल्याचं स्टेटमेंट याच्यामध्ये दिवस बरोबर इकडचं काय घ्यायचं मजूर गुणिले दिवस या पद्धतीने जर आपण इथं नाव दिलं 1 आणि इथं 2 आता 1 आणि 2 कुठलं दिलं इथं तर हे जे पहिलं स्टेटमेंट आहे ह्या स्वल्पविरामपर्यंत इथं आपण एक भाग केला आणि त्याच्यात हा दुसरा भाग मग इथं आपण एक भाग घेतला हा दुसरा भाग घेतला याच्यामध्ये मग इथं पहिल्या ह्याच्यामध्ये मजूर किती आहेत 6 दिवस किती लागतात 8 दिवस हे बरोबर चिन्ह असंच ठेवायचं इथं आता इथं मजूर दिलेत का इथं मजूर म्हणजे हे कामगार म्हणजे मजूर समजायचे ते दुसऱ्या शब्दात आपण फक्त किंवा कामगार सुद्धा मांडू शकतो आपली त्याच्यानंतर काय झालं 4 आता गुणिले दिवस किती लागतील माहिती का आपल्याला
तर मग दिवस काढायचे. मग एक्स घ्या किंवा जरी क्वेश्चन मार्क किंवा दिवस काय पण मांडू शकतो. मग आता पुन्हा इथं आलं जसं आपण मागाशी बघितलं याला गुणिले ते काय होईल इथं भागिले. मग 6 गुणिले 8 भागिले 4 बरोबर काय होणार आहे इथं एक्सच्या वेळी दिवस जरी घेतले तरी काय हरकत नाही, आपण दिवस सुद्धा घेऊ शकतो. म्हणजे उत्तर आपल्याला जाईल दिवस बरोबर दिवस. 4 1 4 4 2 8 आणि 6 2 12 बरोबर दिवस. म्हणजे किती दिवस लागतील त्या 4 कामगारांना तर 12 दिवस लागतील. म्हणजे कुठे राहील आपलं तर हे आपलं उत्तर राहील. पुन्हा काय केलं लक्षात घ्या पुन्हा एकदा त्याच्यामध्ये काय करायचंय या स्वल्पपर्यंत जर पहिलं जे काय असेल त्या पहिल्याप्रमाणे घ्यायचं इथं आणि दुसरं काय घ्यायचंय याच्यानंतर दुसरा भाग पुढे काय करायचंय 2 नंबर मध्ये घ्यायचा इथं. हा 2 इथं हा पहिला याच्यामध्ये घेतला ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ज्या काय आपल्याला किमती दिल्या त्या काय करायच्या या सूत्रामध्ये इथं टाकायच्या आणि त्याच्यानंतर जे काय आपण गुणाकार भागाकार आधी आपण शिकलो ज्याप्रमाणे की इथं गुणिले असेल बरोबर चिन्हाच्या ज्यावेळेस आपण दुसऱ्या साईडला जातोय गुणाकाराचं काय होतंय भागाकार होतोय, भागाकार असेल तर गुणाकार होतोय. याच गोष्टी करायच्या फक्त ठीक आहे. त्याच्यानंतर आता दुसरं याच्यामध्ये काय विचारलं जातं नळ आणि टाकीचं पण उदाहरण जातात. मग ते आपण कसं तर काय होतंय एका पाईपने टाकी किती तास भरते 12 तासात, दुसऱ्या पाईपने काय होते 18 तासात रिकामी होते. दोन्ही एकत्र केल्यास टाकी किती वेळात काय होईल इथं भरणार आहे. तर या पद्धतीने असल्यानंतर काय करायचं मग इथं आता इथं एक भरते एक रिकामी करते जरी मग कसं होणार इथं जर दोन्ही भरत असतं काय केलं असतं आपण जसं कामाच्या बाबतीत केलं दोन्हीची बेरीज केली असते. पण इथं झालं कसं एक इथं भरते आणि काय करते रिकामी होते. मग हे ज्यावेळेस असेल त्यावेळेस काय करायचं इथं ए समजा नळ घेऊ आपण ए बरोबर किती 12 तास आहे आणि बी बरोबर काय 18 तास. पण हा कसा आहे हा आपला प्लस मध्ये आणि हा कसा आहे मायनस आहे. का प्लस मायनस हा काय करतोय काम करतोय भरायचं काम करतोय हा काय करतोय रिकामा करायचं. मग अशा वेळी ज्यावेळेस असेल तर काय करायचं 1/12 हे काय झालं एका तासात झालं वजा काय होणार आहे 1/18 ठीक आहे. मग या पद्धतीने केल्यानंतर काय करायचं पुन्हा तसंच करायचं ज्यावेळेस आपल्याला काय करायचंय वजाबाकी किंवा बेरीज करताना काय करायचं आपल्याला छेद समान करायचं आहे. मग किती छेद समान होणार आहे मग कुठली संख्या शोधायची इथं दोन्हीच्या पाड्यात असेलच मग किती असणार इथं 12 1 12 वाजून 24 12 36 आणि 18 2 36. मग इथं काय होणार आहे मग काय होणार इथं वजा चिन्ह 12 3 36 आणि 18 2 36. इथं पण काय राहिलं मग 3 आणि इथं पण 2 बरोबर काय आलं इथं 3 वजा 2 छेदामध्ये किती आलं आपलं 36 1/36 बरोबर. 1/36 झाल्यानंतर पुन्हा काय करतोय आपण ज्यावेळेस आपल्याला काय करायचं वेळ काढायची त्यावेळेस 36/1 उत्तर किती मिळालं आपल्याला 36. या पद्धतीने करायचं. मग काय राहणार आपल्याला इथं 2 नंबरचं उत्तर. काय केलं लक्षात घ्या ज्यावेळेस दोन्ही जर भरत असते त्यांची काय केली असते आपण बेरीज केली. पण एक टाकी काय करते एक भरतोय नळ किंवा एक पाईप आणि दुसऱ्याला रिकामी होती तर काय करायचं वजाबाकी करायची. मग वजाबाकी केल्यानंतर काय करायचंय पहिल्यांदा लक्षात ठेवायचं बेरीज वजाबाकी करताना आपल्याला छेद समानच करायचं. छेद समान न करता आपण काय करू शकत नाही हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर आता यातलं पुढचं अंतर आणि अंतर वेळासाठी आपल्याला काय माहित पाहिजे त्याच्यामधली जे काही सूत्र आहे ही सूत्र लक्षात ठेवायची व्यवस्थित. काय सूत्र आहे अंतर बरोबर वेग गुणिले वेळ, वेळ बरोबर अंतर गुणिले वेग. तर मग हे लक्षात ठेवायचं आपल्याला जर समजा अंतर काढायचं आहे अंतर सांगितलं तर काय माहित पाहिजे आपल्याला वेग आणि काय करायचं गुणिले वेळ काढायचं त्यावेळेस आपल्याला काय मिळणार आहे अंतर मिळणार. जर आपल्याला वेळ काढायची कुठल्या जर तर काय करायचं अंतरला काय करायचंय तर भागिले वेग करायचंय. भागिले काय करायचंय वेग करायचंय. आणि ज्यावेळेस आपल्याला वेग पाहिजे कुठल्या पण समजा आपल्याला विचारलं की वेग किती असेल तर मग आपल्याला काय करायचंय अंतर भागिले वेग ही तीन सूत्र आपल्याला काय पाहिजे तोंडपाठ पाहिजे. आणि सरासरी वेग जर काढायचा असेल तर एकूण पार केलेला अंतर एकूण घेतलेला वेळ ठीक आहे. मग या पद्धतीने असेल किंवा दुसऱ्या याच्यामध्ये सरासरी वेगाचं एक दुसरं सूत्र अजून एक सरासरी वेग बरोबर 2 सूत्र हे लक्षात ठेवायची. सरासरी वेगाचं
तर काय करायचं, जर ज्यावेळेस आपल्याला अंतर दिलेलं नसेल, हे अंतर दिलेलं असताना हे सूत्र वापरायचं आपल्याला. ज्यावेळेस अंतर दिलेलं नसेल आणि सरासरी वेग आपल्याला ज्यावेळेस काढायचा आहे त्यावेळेस आपल्याला 2 दिलेले असतील, तर काय दिलेलं असेल, जातानाचा वेग आणि काय करायचंय, येतानाचा वेग. इथं आपल्याला अंतर दिलेलं नसेल, काय करायचं, याला गुणिले 2 आणि इथं जातानाचा वेग, जातानाचा वेग आणि प्लस येतानाचा वेग, या दोन गोष्टीची काय करायची, तर बेरीज करायची. इथं गुणाकार करायचा, इथं बेरीज करायची. हे लक्षात ठेवायचं, हे सूत्र लक्षात ठेवायचं. इथं काय दिलेलं नसेल आपल्याला, अंतर दिलेलं नसेल. इथं मात्र आपल्याला ज्यावेळेस असं दिलेलं असेल, सरासरी वेग काढायचा आहे, तर एकूण पार केलेलं अंतर असेल आणि वेळ पण असेल. इथं मात्र तसं नसेल, फक्त काय दिलेलं असेल, वेग दिलेला असेल, दोन्ही वेळचा जातानाचा आणि येतानाचा वेग दिलेला असेल आणि अंतर समान असेल तिथे, हे लक्षात ठेवायचं. इथं लक्षात ठेवायचं की अंतर बरोबर काय करायचं, वेग गुणिले वेळ, वेळ बरोबर अंतर भागिले वेग, आणि वेग जर काढायचा असेल तर अंतर भागिले वेळ, हे सूत्र लक्षात ठेवायचं. आता याच्यामध्ये जर बघू आपण काय सांगितलंय, 60 किमी वेगाने 2 तास अंतर पार करतो, त्याचा वेग किती. आता इथं बघितलं होता वेग काढायचा आपल्याला, वेग बरोबर काय सांगितलं, अंतर भागिले वेग, हे सूत्र आपल्याला माहित पाहिजे. लक्षात ठेवायचं, हे सूत्र काय विचारलं आपल्याला, तर विचारलं तर आपल्याला सूत्र माहित पाहिजे. मग काय सांगितलं इथं, अंतर किती आहे, 60 किलोमीटर, वेळ लागतोय किती, 2 तास, किती आले मग 30 किलोमीटर पर आवर. या पद्धतीने काय केलं इथं फक्त आपण, तर हे सूत्र आपल्याला माहित पाहिजे. जर वेग, अंतराचं काय, वेळेचं काय, वेगाचं काय, ठीक आहे. मग हे सूत्रात फक्त किमती टाकायचं, काय करायचं आपल्याला, भाग लावायचा आहे, 30 चा भाग लागला म्हणजे हे उत्तर झालं, हे 30 किलोमीटर पर आवर. पुढचं आता इथं काय सांगितलंय, 90 किमी 3 तासात, तर काय करायचंय, अंतर पार. आता अंतर काय पाहिजे तिथं, अंतर बरोबर. आता अंतर बरोबर काय सूत्र होतं आपलं, काय होतं, वेग गुणिले वेळ, किंवा वेळ गुणिले वेग कसं पण लिहू शकतो. या दोन्हीतलं कुठलं जरी लिहिलं तर काय राहणार, बरोबरचं नाव आहे आपलं. मग काय लिहिलं, वेग गुणिले वेळ, ठीक आहे. आता काय सांगितलं, वेग किती आहे, 90 आणि गुणिले वेळ किती आहे, 3 तास. मग काय केलं, त्यांचा गुणाकार, हे काय झालं आपलं अंतर, किती येणार तिथं, 4 तासात विचारले आपल्याला. ते काय विचारलं, प्रवास 3 तास केला म्हणजे काय येणार आहे, पहिल्यांदा आपल्याला त्याचा वेग काढायला लागेल. तिथं वेग किती येणार आहे, 90 किमीचा प्रवास किती तासात, 3 तासात, म्हणजे 1 तास बरोबर किती मिळाला आपल्याला, 1 तास बरोबर किती मिळाले इथं आपल्याला, 30 किलोमीटर 1 तासात. आणि विचारलंय काय आपल्याला, तर 4 तासात किती अंतर पार कर. 4 तासात विचारलं तर काय होणार इथं, अंतर बरोबर वेग किती, 30 किलोमीटर पर आवर आहे, गुणिले 4 म्हणजे किती मिळालं आपल्याला, 120 किलोमीटर, 120 किलोमीटर अंतर मिळालं. काय केलं इथं पहिल्यांदा, लक्षात घ्या, पुन्हा एकदा सांगतोय, त्याच्यामध्ये काय सांगितलं आपल्याला, एका गाडीने 90 किमीचा प्रवास किती तास केलाय, 3 तासात. मग 90 किमीचा 3 तास म्हणजे 1 तास पहिल्यांदा काढला पाहिजे, म्हणजे कसं आलं, वेग बरोबर काय आहे, अंतर भागिले वेळ. मग अंतर किती आपलं, 90 भागिले 3, मग काय मिळालं, 30 किलोमीटर पर आवर. हा काय मिळाला आपल्याला, तर वेग मिळाला. मग या वेगाने काय होणार आहे, प्रत्येक किलोमीटर किती जाणार आहे, 30 किलोमीटर. आपल्याला जायचंय किती, 4 तास जायचंय याच वेगाने. मग काय झालं, अंतर बरोबर वेग गुणिले वेळ बरोबर, वेग किती आपला 30, वेळ किती सांगितलं आपल्याला, 4 तास, 120 किलोमीटर, हे आपलं उत्तर. ठीक आहे. त्याच्यानंतर आता यातला एक पुढचा प्रकार काय करायचंय, एका गाडीचा वेग 90 किमी प्रति तास आहे, ती गाडी एका व्यक्तीस 6
6 सेकंदात ओलांडतं तर त्या गाडीची काय करायची लांबी. या प्रकारची उदाहरणं आपल्याला सोडवता आले पाहिजे. मग कसं काय काय सांगितलं याच्यामध्ये करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, ह्याची मांडणी करताना काय लक्षात पाहिजे, 1 तास बरोबर माहित पाहिजे आपल्याला. 1 तास बरोबर किती सेकंद बघितलं तर 36 सेकंद, हे लक्षात ठेवायचं. आणि दुसरं अजून की 1 किलोमीटर बरोबर किती मीटर असते 1000 मीटर. या 2 गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे, काय काय माहित पाहिजे, 1 तास बरोबर किती सेकंद आणि 1 किलोमीटर किती मीटर. मग हे करताना काय करायचं, गाडीचा वेग किती आहे 90 किलोमीटर प्रति तास. 90 किलोमीटर प्रति तास बरोबर. म्हणजेच काय होतंय 1 तास बरोबर किती जाते 90 किलोमीटर. मग याचाच अर्थ काय की आपण इथं लिहू सेकंदामध्ये लिहू 36 सेकंद, कारण 36 सेकंद म्हणजे किती लिहिलं 1 तास. 1 तास लिहिण्यासाठी काय लिहिलं आपण 36 सेकंद. आणि 90,000 किलोमीटरचं काय केलं आपण मीटर. मग मीटर करताना काय करतो आपण, इथं काय केलं फक्त काय करतोय आपण 3 शून्य वाढवतो, 1 2 आणि 3. तर आपल्याला काय विचारलंय 36 सेकंद जर 90,000 मीटर जात असेल तर काय विचारलं आपल्याला 6 सेकंद लागतं. मग एक व्यक्ती ओलांडायला म्हणजे काय होतं, ज्यावेळेस ट्रेन ओलांडते असेल ही समजा व्यक्ती येते आणि ट्रेन ओलांडते येत ना, इथं व्यक्ती उभी येते बरोबर. तर मग ह्याला ज्यावेळेस ओलांडायचं तर काय होतं, तर ट्रेन ज्यावेळेस ओलांडते म्हणजे ह्या पोझिशन मध्ये जेवढा वेळ लागतो ह्या व्यक्ती ओलांडायला तेवढीच काय असते त्याची लांबी असते, हे लक्षात ठेवायचं. मग लांबी ही एवढीच आहे ज्यावेळेस व्यक्ती ओलांडायची. तर मग काय आपल्याला विचारले तर 6 सेकंदात किती जाईल हे विचारलं. तर 6 सेकंदात काय होईल किती लांबी जाईल हे विचारलं. मग 6 सेकंदात कसं होईल, मग हे करताना कसं करणार आपण तिरकस गुणाकार करायचं. इथं 90,000 गुणिले 6 भागिले 3600 बरोबर x. 1 2 ह्या शून्याला शून्य गेले इथं 6 1 6 6 6 36. तर पुन्हा इथं भाग लावायचा, कसं लागेल इथं 6 1 6 6 5 30. म्हणजे काय मिळालं इथं आपल्याला तर शून्य इथं, म्हणजे किती मिळालं इथं 150 मीटर. हे काय राहील त्या गाडीची लांबी राहील. ठीक आहे, त्याच्यानंतर हे शेवटचं उदाहरण घेतलं त्याच्यामध्ये काय सांगितलंय, 2 गाड्या ए बी समोर 60 किलोमीटर 40 किलोमीटर वेगाने येत आहेत. त्यांच्यात अंतर किती आहे 200 किमी. तर त्या एकमेकींना किती वेळाने भेटतील या प्रकारचं उदाहरण. मग या प्रकारे ज्यावेळेस आपल्याला दिलेलं असतंय त्यावेळेस काय लक्षात ठेवायचं, आता काय सांगितलं समोर म्हणजे ही ट्रेन आहे समजा ए ट्रेन आहे आणि ही ट्रेन कुठली बी ट्रेन. आता ही काय होते, ही काय जर ह्या दिशेने चालली या दिशेने चालली. आता याचं तर काय असेल, याचं वेग किती समजा आपण 60 किलोमीटर घेऊ आणि याचा किती आहे 40 किलोमीटर. मग विचार करा एका तासानंतर काय होणार आहे, एका तासानंतर काय होणार आहे ज्यावेळेस समजा ही तिथं 0 किलोमीटर उभी तर एका तासानंतर काय होणार आहे, याचा अंतर किती असेल ह्या स्थानापासून तर 60 किलोमीटर असेल. आणि इथं जर 0 आपण घेतला इथं तर ह्याच्यापासून किती असेल 40 किलोमीटर ही ट्रेन पोहोचलेली असेल. म्हणजे काय होतंय एका तासात किती अंतर पोहोचले इथं तर 100 किलोमीटर. कसं 100, या ट्रेनचं 40 किलोमीटर आणि या ट्रेनचं 60 असं मिळून 100. दोन्हीचं काय होणार आहे 100. म्हणजे 1 तासात किती जाणार आहे 100 किलोमीटर पर आवर आहे. या दोन्हीचा मिळून वेग काय झाला, याचा 60 आणि याचा 40 म्हणजे बेरीज झाली यांची किती झाला मग 100 झाला. आपल्याला जायचं अंतर किती 200. पुन्हा तेच सूत्र वापरायचं आपल्याला काढायचंय काय इथं किती वेळ आणि वेळ बरोबर अंतर भागिले वेग. तर अंतर किती आपलं 200 किलोमीटर आणि वेग किती झाला हा 60 आणि हा 40 100 म्हणजे किती 2 तास. ठीक आहे, मग या पद्धतीने हे उत्तर राहिलं आपलं. ठीक आहे, तर मग याच्यामध्ये काय करायचंय सर्व प्रकारची उदाहरणं याची सूत्र जी काही बेसिक सूत्र आहेत व्यवस्थित लक्षात ठेवायची. याच्यामधली ही जी काय अंतर असेल वेळ असेल वेग असेल याची सूत्र लक्षात ठेवायचे. या पद्धतीने सुद्धा काय करायचंय हे उदाहरण पण व्यवस्थित लक्षात ठेवायचे तर काय करायचं स्वतः सोडवायचे. धन्यवाद.